लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या गोंधळात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? आदित्य तटकरे म्हणाल्या. काय म्हणाले आदित्य तटकरे? मित्रांनो, महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे आता सरकारी कामावर याचा काहीसा प्रभाव पडणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारावर थेट प्रभाव टाकणाऱ्या काही सरकारी आर्थिक योजना बंद करण्यात याव्यात अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिली आहे. या सूचनेनुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा योजनेसाठी लागणारा निधी थांबवला गेला आहे. त्यामुळे निवडणुका पार पडेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यासाठी पात्र असलेल्या महिलांना मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यावर आता उत्तर देण्यात आले आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच एकत्र दिले होते. त्यामुळे आता ही योजना बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेदरम्यानच महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आता लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर ही योजना बंद होईल अशी अफवा उठली होती. त्याने आता राज्य सरकारकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या अफवेने खंडन करत लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या महिलांच्या खात्यात कधी येणार हे देखील सांगितले आहे. काय म्हणाले आदित्य तटकरे? आदित्य तटकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत मासिक पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभ राज्य 2,34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. पात्र भगिनींच्या डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणतीही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींना बळी पडू नये ही नम्र विनंती. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या.